नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 20 नोव्हेंबर 2020च्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जीएसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेतोय. तर बघा, डेली लेक्चर्समध्ये आपण जेवढे काही करंट इश्यूज डिस्कस करतोय ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत. तर ते नोट डाऊन करून घेत चला, कारण त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. नुकतेच लॉन्च केलेले अ प्रॉमिस्ड लँड पुस्तक कोणी लिहिले आहे असं तुम्हाला विचारलं. बघा, हा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न आहे, नुकतेच एन भादुरी मेमोरियल लेक्चर अवॉर्ड 2020 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 डॉक्टर सुसंता कर यांना या वर्षीचा एन भादुरी मेमोरियल लेक्चर अवॉर्ड जो आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा, जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर रस्किन बॉन्ड यांना टाटा लिटरेचर लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी अलीकडेच हाऊ टू बिकेम अ रायटर हे बुक देखील लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एस हरेश यांना JCB या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हरिहरन यांना JC डॅनियल या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या क्वेश्चनशी रिलेटेड एवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच नासाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठी पहिल्या पूर्ण व्यावसायिक उड्डाणातून किती अंतराळवीरांना पाठवले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3. 4 अंतराळवीरांना नासाने काय केलेलं आहे, अवकाशात पाठवलेलं आहे. बघा, स्पेसएक्स ही एलॉन मस्क यांची कंपनी आहे आणि याच्याद्वारे रॉकेटने काय केलेलं आहे, 4 अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर सोडण्यात आलेलं आहे. आता नासाने सोडलेलं आहे. तर नासाची स्थापना बघा 1958ला झाली आहे आणि हेडक्वार्टर आहे नासाचं वॉशिंग्टन DC मध्ये. तर अलीकडेच नासाच्या हेडक्वार्टरचं नाव बदलून मेरी W जॅक्सन असं ठेवण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने बनावट जात प्रमाणपत्रे असलेले सर्व कर्मचारी बरखास्त करण्याचे निर्देश दिले आहेत असं विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 छत्तीसगड. छत्तीसगड राज्य सरकारने काय केलेलं आहे, जे कोणी सरकारी कर्मचारी आहेत आणि ज्यांची जात प्रमाणपत्र जी आहेत ती बनावट जर आढळली तर त्या कर्मचाऱ्यांना बरखास्त करण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत. तर बघा, छत्तीसगड राज्य सरकारने हे आदेश किंवा निर्देश दिलेले आहेत आणि हे आहे मॅपमध्ये छत्तीसगड, ज्याच्या शेजारी राज्य आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उडीसा, झारखंड. बघा, छत्तीसगडला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला 2000 साली. तर राजधानी ही रायपूर आहे. बघा, नवीन रायपूरचं नाव अटल नगर असं ठेवण्यात आलेलं आहे छत्तीसगडमध्ये. तर राज्यपाल आहेत श्री अनुसुया उईके. मुख्यमंत्री आहेत श्री भूपेश बाघेला, जे की काँग्रेसचे मेंबर आहेत. तर विधानसभेमध्ये 90, लोकसभेमध्ये 11 आणि राज्यसभेमध्ये 5 मेंबर्स आहेत छत्तीसगडचे. राष्ट्रीय उद्याने जर बघायची झाली तर ती आहेत इंद्रावती, कंगर व्हॅली आणि गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर प्रमुख नद्या बघा, महानदी, ब्राह्मणी, शोण आणि नर्मदा. बघा, करंट अपडेट जर बघायचे झाल्या छत्तीसगडबद्दल तर लोक अदालत स्थापन करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं असं तुम्हाला विचारलं तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. त्याच्यानंतर स्पंदन अभियान चालू केलेलं आहे छत्तीसगडमध्ये. जे कोणी पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी ही योजना आखलेली आहे. राजीव गांधी किसान न्याय योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पढाई तुहारद्वारा ॲप चालू केलेलं आहे. CG हार्ट हे देखील ॲप चालू केलेलं आहे. बघा, छत्तीसगडमधील अंबिकापूर या ठिकाणी गार्बेज कॅफे देखील चालू करण्यात आलेला आहे. आता अंबिकापूरमध्ये गार्बेज कॅफे चालू करण्यात आलेला आहे. तर भोपाळ जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे, या ठिकाणी कचरा क्लिनिक चालू करण्यात आलेलं आहे. तर एवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत छत्तीसगडशी रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
नुकत्याच स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब म्हणजेच RBIH चे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1. कृष गोपालकृष्णन यांना नुकत्याच स्थापन केलेल्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेलेले आहे. बघा हे जे रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब आहे याची रचना जर बघायची झाली तर त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 9 सदस्य सामील असणार आहेत. आणि हे हब जे आहे ते स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे? वित्तीय क्षेत्रात नवीनीकरण करण्यासाठी हे हब जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त आहेत. त्याचबरोबर सुशील चंद्रा हे देखील निवडणूक आयुक्त आहेत आणि मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुनील अरोरा. बघा निवडणूक आयोगाची जर रचना बघायची झाली तर एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त अशी निवडणूक आयोगाची रचना आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर अनुराग ठाकूर बघा अनुराग ठाकूर हे वित्त राज्यमंत्री आहेत आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये ते BJPचे निवडणूक अधिकारी आहेत. त्याचबरोबर शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर रिझर्व्ह बँकने हे हब सुरू केलेलं आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. बघा भारताची मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा RBI. आणि काम काय आहे बघा RBIचं भारतीय रुपयाच्या समस्येवर आणि पुरवठ्यांवर नियंत्रण ठेवते, महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर RBI ही भारतातील संपूर्ण बँकिंगची नियामक बँक आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा भारत सरकारच्या विकास रणनीतीत RBIचा महत्त्वाचा वाटा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा ज्यालाच आपण RBI म्हणतो त्याचं मुख्यालय हे मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्याची स्थापना बघा 1 एप्रिल 1935ला झालेली आहे. गव्हर्नर आत्ताच सांगितल्याप्रमाणे शक्तिकांत दास आहेत. तर डेप्युटी गव्हर्नर सध्या 4 आहेत. बघा P कानुंगो, महेश कुमार जैन, मायकेल पात्रा आणि M राजेश्वर राव हे 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आशियातील प्रथम सौर ऊर्जा सक्षम टेक्सटाईल मिल भारतातील कोणत्या राज्यात स्थापित केली जात आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4 महाराष्ट्र. बघा महाराष्ट्रामधील परभणी या ठिकाणी आशियातील प्रथम सौर ऊर्जा सक्षम टेक्सटाईल मिल जी आहे ती स्थापित करण्यात येणार आहे. आणि या टेक्सटाईल मिलचं नाव बघा जय भवानी कपडा मिल असं ठेवण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकत्याच जाहीर केलेल्या 36 स्मार्ट सिटी रोडमॅपमध्ये भारतातील किती शहरांची निवड करण्यात आली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4. बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही एक इंटरनॅशनल संघटना आहे आणि हिने आत्ता नुकतंच 36 स्मार्ट सिटी रोडमॅप जाहीर केलेला आहे ज्याच्यामध्ये भारतातील बँगलोर, फरीदाबाद, हैदराबाद आणि इंदोर या 4 सिटीची समावेश करून घेण्यात आलेला आहे. तर बघा या 4 सिटीचा याच्यामध्ये समावेश करून घेण्यात आलेला आहे. तर या सिटीजबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाल्या तर बघा पहिले बँगलोर हे वृषभावती नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि कर्नाटकची राजधानी आहे बँगलोर. बघा बँगलोरमध्ये भारतातील पहिली मुलींची फुटबॉल अकादमी जी आहे ती चालू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं झालं तर ते आहे फरीदाबाद. बघा फरीदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय सूरजकुंड मेळा जो आहे तो भरतो. त्याच्यानंतर इंदोर बघा इंदोर हे इंदोरमध्ये प्लास्टिक प्रीमियर लीग म्हणजेच PPL चालू करण्यात आलेला आहे. तर लास्ट वन आहे हैदराबाद. बघा हैदराबाद हे मुसी नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि हैदराबादमध्ये डॉग पार्क जो आहे भारतातील पहिला डॉग पार्क स्थापन करण्यात आलेला आहे. बघा हा रोडमॅप वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेला आहे. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971ला झालेली आहे आणि हेडक्वार्टर आहे कोलोग्नी स्वित्झर्लंडमध्ये. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे इक्विटास स्मॉल फायनान्स बँकचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 स्मृती मंधाना. ह्या काय इक्विटास स्मॉल फायनान्स बँकच्या ब्रँड अँबॅसेडर बनलेल्या आहेत. बघा ह्या क्रिकेटर आहेत आणि महिलांना सुविधा पोहोचवण्यासाठी इवा हे एक प्रोडक्ट चालू केलेलं आहे इक्विटास स्मॉल फायनान्स बँकने आणि याच्याच त्या ब्रँड अँबॅसेडर बनलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा इथे ब्रँड अँबॅसेडरशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले
तर PV सिंधू या विजाच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्याच्यानंतर स्वप्ना बर्मन ह्या SBI योनोच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात. अलीकडे कोणत्या नदीवर देशातील सर्वात लांब नदी पूल बांधला जाणार आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं 1 ब्रह्मपुत्रा. बघा ब्रह्मपुत्रा नदीवरती देशातील सर्वात लांब नदी पुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे किंवा तो पूल आता बांधण्यास चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्याचबरोबर तुम्हाला करंट अफेअर्सशी रिलेटेड किंवा लेक्चरशी रिलेटेड काहीही क्युरीज असल्या तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.